नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनल। तर आजच्या दरम्यान येत्या काही तासांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होऊन राज्यात मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर जाणून घेऊया आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे। पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत तर चॅनलला आता सबस्क्राइब करा मित्रांनो। लगेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड आणि बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र जिल्ह्यामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा ढगफुटी सदृश हा पाऊस असणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरांना आजच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। मित्रांनो, कोकण पट्ट्यात जर बघितलं तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार एकंदरीत संपूर्णच कोकणाच्या भागामध्ये आजपासून पुढील 3 दिवस ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मोठा जोरदार पाऊस देखील कोकणात आजपासून पुढील 3 दिवस पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र भागांमध्ये आज रात्रीपर्यंत विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाचा ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस हा आपल्याला झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात फक्त काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील। यामध्ये बुलढाणा, अकोला या भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आज देण्यात आलेला आहे। तर अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिमच्या परिसरामध्ये आज रात्री आणि उद्या ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हवामानाविषयी अचानक बदल झाले की आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।